मोठी बातमी भाईंदर रेल्वे पुलावर एका दिव्यांग महिलेला पोलिसांनी मारहाण केली आहे। पोलिसांनी कानाखाली मारली, अंगावर पाणी फेकलं। वजन काटा दिनदर्शिका विकण्यासाठी बसलेल्या महिलेनं हा आरोप केलेला आहे। मनसे आणि मराठी एकीकरण समिती या महिलेच्या मदतीसाठी धावली। आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही बाई बिचारी 20 ते 25 रुपये रोज कमवणारी आणि ह्याला तुम्ही अक्कल नाही आणि बाकीचे परप्रांतीय तुम्ही या ठिकाणी त्यांचे लाड करताय का? हे खपून घेतलं जाणार नाही, लक्षात घ्या। त्यामुळे आम्ही रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो। या ठिकाणी आम्ही निवेदन दिलंय, मराठी एकीकरणच्या वतीने आम्ही लेटर दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याच्या 48 तासात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। ज्या ज्या व्यक्तीने ह्याला मारहाण केली आहे, मग ते लेडीज कॉन्स्टेबल असू दे किंवा जेंट्स कॉन्स्टेबल असू दे, ह्यांच्यावर जर यांनी मारहाण केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना सस्पेन्शनची ऑर्डर निघायला पाहिजे, ही आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। ती लोक मला रोज येऊन RPF वाले उठवून लावतात, बोलतात की धंदा करायचा नाही म्हणून। आणि त्या दिवशी मी म्हटलं नाही म्हणून मी जाणार नाही, मी उठणार नाही। तर त्याबरोबर त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली आणि नंतर माझा माल वगैरे हे केला, काढला, खेचून काढला आणि त्यांनी मला खेचत जिन्यावरून धडपडत मला त्यांनी खाली 6 नंबरच्या ऑफिस पर्यंत मला खेचत आणलं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले। जयराज, भाईंदर रेल्वे स्थानकावरचा हा सगळा प्रकार आहे, नेमकं काय घडलं होतं? नक्कीच अंकिता, एकूणच हा जो प्रकार घडलेला आहे एकूणच धक्कादायक प्रकार आहे। भाईंदर रेल्वे स्थानकाच्या उड्डाणपुलावरती ही जी महिला होती ती वजन काटा आणि जे प्रवासी असतात त्यांचं वजन पैसे घेऊन 1 रुपये किंवा 2 रुपये घेऊन त्यांचं वजन करून आणि दिनदर्शिका जी असते, आता येणारं नवीन वर्ष आहे त्याची दिनदर्शिका ही अंध महिला विकत होती। पण मात्र तिथे असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी असो किंवा अधिकारी असतील, ते जे कोणी असतील, त्यांनी ह्या विकृत प्रकार जे त्या महिलेसोबत केलेला आहे का तिला तिथून हकलवून काढण्याचा प्रयत्न केला आणि तिची जे दिनदर्शिका आणि वजन काठी ते सुद्धा हिसकावून घेतले आणि तिला खेचत फरफटत तिला त्या पुलावरून जे खाली फलाटावरती आणण्यात आलेली आहे। एक पूर्णतः प्रकार पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप राणे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी या पूर्ण प्रकरणावरती गांभीर्य दाखवलेलं आहे आणि मराठी एकीकरण समितीने सुद्धा याला पुढाकार दिलेला आहे का या अंध महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता पुढील 48 तासाचा अल्टिमेट रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे का जे काही सीसीटीव्ही असतील हे आमच्या समोर आणा आणि ज्या कुणी पोलीस कर्मचारी हा जो प्रकार केलेला आहे या अंध महिलेसोबत त्याच्यावरती त्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी 48 तासाचा अल्टिमेट दिलेला आहे। अंकिता, जयराज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।